धर्मवीर आनंद दिघे साहेब हे संपूर्ण पालघर जिल्ह्यात नाही संपूर्ण महाराष्ट्राचं एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी 12 वर्ष उपजिल्हाध्यक्ष असताना मी स्वतःहून नवीन पिढीला संधी मिळावी म्हणून मी माझं उपजिल्हाध्यक्षपद सोडलं. धर्म हा घरामध्ये असला पाहिजे. ते भोंगे लावूनच देव ऐकतो असं काही नाहीये. कार्यकर्ता हा सर्वात मोठा आहे. ग्राउंड लेवलला काम करणारा हा कार्यकर्ता असतो. हे कार्यकर्ता आहे तेच मला फार मोठं पद आहे. उद्या आमदार, खासदार, नगरसेवक याची मला काही गरज वाटत नाही. नमस्कार, मी दुर्गेश पाठक. आपण पाहत आहात नवराष्ट्र. मी कार्यकर्ता स्पेशल एपिसोडमध्ये आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आनंद दळवीजी आहेत. आनंद दळवीजी सध्या कामगारचे जिल्हा सचिव आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की क्षेत्रामध्ये काम करताना त्यांना लोकांचा साथ कसं काय मिळत गेला, या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांचा काय रिझन होता की ते पॉलिटिकल फील्डमध्ये काम करण्यासाठी उतरले, त्याचा मार्गदर्शन म्हणून कोण व्यक्ती होता. आज बऱ्याचशा प्रश्नांवरती आज आपण दळवी साहेबांसोबत चर्चा करणार आहोत. 1981ला ज्यावेळेला मी बोईसरला आल्यानंतर बोईसरला शिवसेनेच्या शाखेमध्ये नेहमी आम्ही काम करत असायचे. मला लोकांचे, गोरगरिबांचे, सामान्य माणसांचे जे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जो काम करण्याची पद्धत होती, मराठी भूमिपुत्रांसाठी त्यांनी जे आंदोलन मोठं उभं केलं होतं महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांच्या भाषणाने, त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये त्यावेळी दाखल झालो आणि शिवसेनेत मी काम करत होतो. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे संपूर्ण पालघर जिल्ह्यात नाही संपूर्ण महाराष्ट्राचं एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. त्यांचा आदर्श घेऊन की सामान्यातल्या अतिसामान्य माणसाच्या गरजा, लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते स्वतःहून पुढाकार घेऊन आंदोलन करायचे, लोकांना न्याय मिळवून द्यायचे. ते आम्हाला सुद्धा कुठे त्यांचा तो आदर्श भावला आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांचा आदर्श घेऊन आम्ही याच्यामध्ये कामाला आलो की आम्हाला वाटलं की आपण सुद्धा अशा पद्धतीने लोकांची सेवा केली पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. आदर्श तसं बघायला तर धर्मवीर आनंद दिघे हे आमचे सुरुवातीपासूनचे आदर्श होते. बोईसरला शिवसेनेमध्ये काम करत असताना काही लोकांशी माझं काही विषयावर पटत नव्हतं आणि त्यानंतर आदरणीय कुंदन संखे जे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जिल्हाध्यक्ष, पहिले जिल्हाध्यक्ष होते, त्यांच्याबरोबर आणि भावेश्वरी आता जे जिल्हाध्यक्ष आहेत, त्याने मला बोलले की काका, तुमचं जर तिकडे कोणाशी जमत नाही, काय गोष्टी आमच्या कानावर आल्यात, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जॉईन करा. मग मी 19 मार्च 2006ला पहिली जी सभा झाली शिवाजी पार्ला राजसाहेबांची, त्या सभेच्या वेळेला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दाखल झालो, सामील झालो. सभेच्या माध्यमातून जे साहेबांनी प्रश्न उचलले होते की मला या मराठी भूमिपुत्रांचा, मराठी माणसांसाठी मराठी संस्कृती जपायची आहे आणि त्यासाठी मराठी लोकांसाठी काम करणार आहे आणि हा जो महाराष्ट्र आहे हा मला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवायचा आहे. आणि त्याने आम्ही प्रभावित झालो आणि आम्ही कामाला लागलो. राजसाहेब एक असं नेतृत्व आहे, धडाडीचं नेतृत्व आहे. मी सुरुवातीपासून त्यांचा चाहता होतो. शिवसेनेमध्ये असताना मी साहेबांचा चाहता होतो, पण परंतु इथे आल्यानंतर आम्हाला जे काम करण्याची चांगली संधी मिळाली. कुंदन संघे जिल्हाध्यक्ष असताना मी त्यांच्याबरोबर 12 वर्ष उपजिल्हाध्यक्ष होतो आणि या माध्यमातून आम्ही लोकांचे खूप प्रश्न, फार आंदोलनं जेवढी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2006 ते जवळजवळ 2018-19 पर्यंत अजून सुद्धा चालू आहेत, मोठ्या प्रमाणात आंदोलन घेतली आणि लोकांच्या समस्या, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असतो, कामगारांचे प्रश्न असतो, सामान्यातल्या अतिसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यावेळेला फार लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यातून प्रयत्न आम्ही केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी 12 वर्ष उपजिल्हाध्यक्ष असताना मी स्वतःहून नवीन पिढीला संधी मिळावी म्हणून मी माझं उपजिल्हाध्यक्षपद सोडलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमध्ये मी जॉईन झालो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पालघर जिल्हा सचिव म्हणून मी आज कार्यरत आहे. हे काम करत असताना कामगारांचे जे प्रश्न आहेत, कारण मी सुरुवातीला माननीय जॉर्ज फर्नांडिस, शरदराव यांच्याबरोबर मुंबई लेबर युनियनमध्ये काम केलं होतं. तसं माझा पिंड हा कामगारांच्या प्रश्नासाठी मी कधीही बेरात्री मला कामगारांचे फोन येऊ देत. त्यांच्या ज्या समस्या आहेत, कोणाला कंत्राटी कामगारांची तर भयानक परिस्थिती तारापूरमध्ये आहे, त्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी
आम्ही स्वतः पुढाकार घेतो. बजाज हेल्थ केअरमध्ये आम्ही आमचे युनियन काम करते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गवणे डहाणू या ठिकाणी काम करते. तसेच वाड्यामध्ये आमच्या युनिट आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जशी वेळ मिळेल त्याप्रमाणे आम्ही लोकांचे प्रश्न सोडवत असतो. तशी माझ्या हातून तरी अजून अशी चुकीची गोष्ट घडलेली नाही, परंतु कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्यांचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे सल नेहमी आपलं सल होत असते की लोकांचे प्रश्न ज्या पद्धतीने कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत ते सुटत नाहीये. तरी बजाज हेल्थ केअरमध्ये आम्ही ज्यावेळेस युनियन लावली त्यावेळेस आम्हाला खूप त्रास झाला. आम्हाला असं वाटलं होतं हे कामगारांना सुद्धा नोकरीवरून मालक काढेल का, आणि म्हणून आम्ही कोर्टातून त्यांची स्टे ऑर्डर घेतली होती की मालकाने या कामगारांना कामावरून काढू नये आणि त्या कामगारांना 10,000 रुपये 3 वर्षाची डिमांड पास करून आम्ही चांगला न्याय मिळून कामगारांना दिला. महाराष्ट्र निर्माण सेना ज्यावेळेस स्थापन करताना साहेबांच्या मनात जी खंत होती की ज्याप्रमाणे मराठी माणसांचे भूमिपुत्रांचे प्रश्न सुटत नाहीयेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी राजसाहेबांनी पक्ष स्थापन करायच्या अगोदर 27 नोव्हेंबर 2005 राजसाहेबांनी तो पक्ष सोडला. परंतु 2-2.5 महिने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून चाचपणी केली की खऱ्या अर्थाने लोकांची समस्या प्रश्न त्यांना पहिले माहीत होते, परंतु लोकांमध्ये जाऊन त्यांनी 9 मार्च 2006 यशवंत प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी पक्षाची स्थापना केली. आणि त्यानंतर साहेबांच्या भाषणातून साहेबांच्या विचारातून एक आम्हाला असं जाणवलं की खरोखर आहे जी साहेबांची खंत होती आणि तीच आमची खंत आहे आणि आपण साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू आणि महाराष्ट्र निर्माण सेना हा पक्ष आपण मोठा केला पाहिजे. पक्षाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लोकांचे फार प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. जेवढी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पालघर जिल्ह्यामध्ये जेवढी आंदोलनं झाली तेवढी अन्य पक्षांची झाली नसतील. आणि साहेबांची भूमिका एकला चलवण्याची आहे, कोणाशी युती वगैरे काही नाही. जे मला करायचं माझ्या एकट्याच्या हिमतीवर करायचं आहे आणि त्याप्रमाणे साहेब करत असतात. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल भोंग्यांचा प्रश्न होता. रात्री 5 वाजल्यापासून भोंगे चालू व्हायचे आणि साहेबांनी तो जो मोठा प्रश्न घेतला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. सुप्रीम कोर्टाचा आदेश असून सुद्धा हे भोंगे चालू होते, लोकांना त्रास होत होता. त्यांनी साहेबांनी सांगितलं होतं की तुमचा धर्म हा घरामध्ये असला पाहिजे. ते भोंगे लावूनच देव ऐकतो असं काही नाहीये. तर तुम्ही त्या गोष्टीसाठी सर्व तयार राहा. आणि औरंगाबादच्या सभेपासून साहेबांनी ते आंदोलन घेतल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये सहभागी झालो होतो. पक्षाचे आंदोलन करत असताना आतापर्यंत जवळजवळ 12 ते 13 केस आमच्यावर होत्या. आता फक्त गुजराती पाटी आंदोलन आम्ही जी घेतली होती, म्हणजे हायवेवरचे जेवढे गुजराती ढाबे आहेत त्या ढाब्यावरती गुजराती नावं होती आणि एका साहेबांनी एका सभेमध्ये 2018 मध्ये बोलले होते आम्ही त्या सर्व ढाब्यांवरचे गुजराती पाट्या सर्व काढून टाकल्या. मोठं आंदोलन झालं आणि ती केस वसई कोर्टामध्ये आमच्यावर अजून सुद्धा आहे. पण अशा केसेस आम्ही न घाबरता साहेबांना ज्यावेळेस 2008 मध्ये अटक झाली होती त्यावेळेला 4-4, 5-5 दिवस आणि गुजराती पाटोळ्याच्या आंदोलनामध्ये 8 दिवस आम्हाला जेलमध्ये टाकलं होतं. पण आम्ही कसलीही त्याची पर्वा न करता साहेबांच्या पाठीमागे आणि पक्षाच्या पाठीमागे उभे राहिलो आणि यापुढे सुद्धा पक्षासाठीच काम करत राहणार अशी इच्छा आहे. की कार्यकर्ता हा सर्वात मोठा आहे. ग्राउंड लेवलला काम करणारा हा कार्यकर्ता असतो. नेता हे पद साहेबांनी निर्माण केले व्यवस्थेसाठी. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं नेत्याचे जे आदेश असतील, जे साहेबांचे आदेश असतील राजसाहेबांचे, ते नेता आम्हाला सांगतो नेत्याच्या आदेशाप्रमाणे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असतो. तर मला तर असं वाटतं की कार्यकर्ता हे सर्वात मोठं पद आहे. मला मुळीच असं वाटत नाही की कार्यकर्ता आहे तेच मला फार मोठं पद आहे. उद्या आमदार, खासदार, नगरसेवक याची मला काही गरज वाटत नाही. आपण दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये मला आनंद वाटतो. मी मोठा व्हावा, मी खासदार व्हावा, आमदार व्हावा, नगरसेवक व्हावा अशी माझी कुठचीही इच्छा नाही. मी यापुढे सुद्धा पक्षासाठी कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत काम करत राहीन.